आणि लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला म्हणावं तसं यश मिळालं नाही आणि तेव्हापासून या ना त्या कारणानं अजित पवारांच्या सरकारमधील सहभागाचा मुद्दा ऐरणीवर येतोय। आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रानं अजित पवारांवर पराभवाचं खापर फोडलं। शिंदे गटाच्या रामदास कदमांनीही अजित पवारांवर तिरकस टिप्पणी केली आणि आता तर भाजपच्या एका कार्यकर्त्यानं एक वेळ सत्ता नसली तरी चालेल पण अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढा असा पवित्रा घेतलाय। अजित पवारांवरती नेमकी नाराजी काय या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट। भाजप कार्यकर्त्यांना अजितदादा का नकोसे झालेत हा प्रश्न जन्माला घातलाय पुण्यातील भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरींच्या खदखदीनं। कार्यकर्त्यांचं मन काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असेल तर अजितदादाला या महायुतीतून बाहेर काढा। अन्याय केलाय त्यांनी सुभाष बापूंवर, अन्याय केलाय राहुल दादांवर, अन्याय केलाय योगेश सरकारवर। अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सोनवणे शामगावने डिप्युटीचा निधी मागायला गेले आणि अजितदादा म्हणले तुमचा काय संबंध आहे, आम्ही 10% निधी देणार। अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची, पण अजितदादा असेल तर ज्या राष्ट्रवादीशी गेले 10 वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीच्या अजितदादाने आमच्या भोकांडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्ते आज भीतीच्या वातावरणामध्ये तिथं त्यांनी पालकमंत्री होते, तिथं बॉस व्हायचं, तिथं आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना किरडण्याचं काम करायचे। बकवासची सत्ता आम्हाला नकोय। एक वेळ विधानसभेची सत्ता नसली तरी चालेल पण अजितदादा नको अशी मागणी भाजप नेते सुभाष देशमुख आणि राहुल कुल यांच्या समोर करण्यात आली। या संदर्भात पुढचं पाऊल उचलण्यापूर्वी अजित पवारांनी देखील झाल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेतली। अजित पवार जरी या घटनेबाबत अद्याप शांत असले तरी त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। कार्यकर्ता म्हणून भूमिका मांडेल की भाजपला जर अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी करायची असेल तर त्यांनी गरज सरो आणि वैद्य मरो ही भूमिका जर घेणार असेल तर आम्ही 2 हात करायला तयार आहोत। शेवटी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा संघर्षातनं तयार झालेला आहे आणि स्वाभिमानातनं तयार झालेला आहे, त्याच्यामुळे आमचीही ती तयारी आहे। परंतु पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना आवाहन करीन की आपल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवरा, अन्यथा राष्ट्रवादीची भूमिकाही आम्हाला आमच्या पद्धतीनं दाखवावी। एकीकडे अजितदादांच्या एंट्रीनं अन्याय झाल्याची शिंदे गटाचीही खदखद आहे। शिवाय लोकसभेतील कामगिरीमुळे विधानसभेला किती जागा मिळतील याबाबत साशंकता आहे। एकीकडे अजित पवारांच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळायला मार्ग नाही, तर दुसरीकडे अजित पवारांचे आमदार थोरल्या पवारांच्या म्हणजे शरद पवारांशी संपर्क साधत असल्याचा दावा करण्यात येतोय। भाजप नेहमी लोकनेत्याला संपवतं आणि दादांच्या बाबतीत तेच होणार। आता तेच त्या ठिकाणी होताना बघू शकतो। त्याच्यासोबत किती आमदार येतील? शरद पवारांना देखील आता ग्रीन सिग्नल दाखवले आमदारांना माघार येण्यासंदर्भात। साहेब आणि जयंत पाटील साहेब या बाबतीत नक्कीच योग्य निर्णय घेतील। चर्चेत तर अनेक आहेत, 18, 19, 20च्या पुढे आहेत, हे मी आधीपासून सांगितलेलं आहे। घ्यायचं कोणाला हे साहेब आणि जयंत पाटील साहेब ठरवतील। आता अजित पवारांच्या मनातलं वादळ कोणत्या रूपात बाहेर येणार आणि त्या वादळाचा तडाखा नेमका कुणाला बसणार यावर बरंच काही अवलंबून असणार आहे। मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।